नमस्कार, नीलम्स कॉर्नरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मागच्या व्लॉगमध्ये आपण गणपतीपुळे येथील मंदिर आणि जवळील काही बीचेस आपण एक्सप्लोअर केले आणि आता ह्या व्लॉगमध्ये आपण गणपतीपुळे पासून फक्त 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या मालगुंड या गावी जाणार आहोत। मालगुंड गावातील सर्वात लोकप्रिय ठिकाण म्हणजे कवी केशवसूत यांचे स्मारक आणि जन्मस्थान। तर या ठिकाणी एका व्यक्तीसाठी 10 रुपये चार्ज आकारला जातो। उतरल्याबरोबर नजरेत भरते ती सुंदर कमान आणि केशवसूतांचं जुनं कौलारू बैठं घर। घरासमोर असलेलं मोठं अंगण, तुळशीचं वृंदावन आणि त्या बाजूला उभे असलेले नामन दिवे आणि अंगणाच्या चहूबाजूने विविध प्रकारची हिरवीगार झाडी। तर आता आपण केशवसूतांच्या घरात प्रवेश करणार आहोत। केशवसूतांचं घर बघताना एक वेगळ्याच प्रकारचा आनंद मिळतो, कारण याच घरामध्ये कवी केशवसूतांचं बालपण गेलं। कवी केशवसूतांच्या तुतारी आणि नवा शिपाई ह्या 2 प्रसिद्ध कविता आहेत। मराठी कवितेचे प्रणेते म्हणून प्रसिद्ध असलेले कवी केशवसूत कृष्णाजी केशव दामले हे व्यवसायाने शिक्षक होते। त्यांनी 100 पेक्षा अधिक कविता लिहिल्या आणि त्या कविता मराठी कवितांमधील रत्ने मानल्या जातात। त्यांची काव्य हे पुढील अनेक पिढ्या चालतील इतके सुंदर आहे। मागच्या दाराने घराबाहेर पडल्यावर ग्रॅनाइटच्या दगडांवर कवी केशवसूतांच्या कविता कोरलेल्या आहेत। या स्मारकातील मुख्य आकर्षण म्हणजे तुतारी धारण केलेल्या माणसाचा उंच पुतळा। पुढे आवारात कवी केशवसूतांचा सुंदर असा पुतळा आहे आणि डावीकडे मराठी साहित्याच्या विविध शैलींचा समावेश असलेले विस्तीर्ण असे ग्रंथालय आहे। पक्ष्यांच्या किलबिलाटाच्या आवाजासह पुस्तकं आणि वर्तमानपत्रे वाचण्यासाठी बसण्याची जागा आहे। आवारात एक सुंदर असा तलाव सुद्धा आहे, ज्यामध्ये खूप सुंदर कमळ आहेत। तलावामागील भिंतीवर कवी केशवसूतांच्या कवितेतील 2 प्रसिद्ध ओळी आहेत। प्राप्तकाल विशाल हा भूदर, सुंदर लेणी निश्चित खोदा, म्हणजेच सध्याच्या क्षणी जगा आणि पृथ्वीवर स्वतःसाठी एक सुंदर मार्ग कोरून घ्या। वाचनालयाच्या उजव्या बाजूला एक छायाचित्र आणि कविता वाचनालय आहे, ज्यात स्वातंत्र्य सैनिक आणि कवी विनायक दामोदर सावरकर, कविवर्य कुसुमाग्रज, कवी अनिल, कवी यशवंत, कवी विदा करंदीकर आणि इतर अनेक प्रसिद्ध मराठी लेखक आणि कवींचे साहित्यिक योगदान प्रदर्शित केले आहे। कवी केशवसूतांच्या साहित्य कृतीतून समाजाच्या सर्व स्तरातील लोक प्रेरणा घेतात, विशेषतः मराठी साहित्याची पूजा करणारे लोक। विशेष कौतुक आणि आभार ज्येष्ठ साहित्यिक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते श्री मधु मंगेश कर्णिक यांनी त्यांच्या दूरदृष्टीने आणि समर्पणाने हे स्मारक जिवंत केले। मी स्वतःला भाग्यवान समजते की मला ह्या स्मारकाला भेट देण्याची संधी मिळाली
आणि मी भेट दिलेले हे पहिले स्मारक आहे जे 18व्या शतकातील एका महान कवीला समर्पित आहे. 18व्या शतकातील एक कवी ज्याने निर्भयपणे लिखाण केले आणि स्वतंत्र भारतासाठी एवढी प्रबळ दृष्टी ठेवली, अशा या असामान्य व्यक्तिमत्वाने मला खूप प्रेरणा मिळालेली आहे. गणपतीपुळे आणि रत्नागिरीच्या प्रवासादरम्यान कवी केशवसुतांच्या स्मारकाला भेट ही नक्की द्यायलाच हवी. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. तर पुन्हा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.